विद्यार्थी मित्रांनो, मागील पार्टमध्ये आपण पिरियडिक टेबल आणि त्याचे ब्लॉक्स अभ्यासलेले आहेत. मागील पार्टमध्ये आपण ॲटॉमिक रेडियसपर्यंत आलो होतो. ॲटॉमिक रेडियस is 1/2 of the distance between the nuclei of two atoms of the same. आता बघा, या ठिकाणी हे दोन ॲटम्स आहेत. हे न्यूक्लियस या ठिकाणी प्रेझेंट आहे. या ठिकाणी हे काही डिस्टन्स आहे, त्याला आपल्याला हाफ करायचं आहे. दॅट इज अवर ॲटॉमिक रेडियस. ओके, एवढा हा सिम्पलसा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी हे जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी मॉलिक्युल्स दिसत आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, या सर्वांचे या ठिकाणी तुम्हाला ॲटॉमिक रेडियस पिकोमीटरमध्ये दिलेले आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेले आहे. तर पिरियडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम अँड लेफ्ट टू राईट ह्या ट्रेंड्स आता या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. ॲटॉमिक रेडियस असेल, ॲटॉमिक साईज असेल, आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला वन बाय वन या ठिकाणी आता बघायचे. बघा, ग्राफिकली आपण याला रिप्रेझेंट करत आहोत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. ॲटॉमिक रेडियस वर्सेस ॲटॉमिक नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ॲटॉमिक रेडियस आपल्याला टॉप टू बॉटम इज गोइंग ऑन इन्क्रीजेस इन अ कॉलम. ॲटॉमिक रेडियस जी आहे ती आपल्याला कॉलम्समध्ये वाढताना दिसत आहे. बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, या ठिकाणी हा ग्राफ जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी राईज होताना दिसत आहे ॲटॉमिक रेडियस इन पिकोमीटर्स. या ग्राफकडे आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला दिसेल. ओके, आता सुरुवातीचे काही एलिमेंट्स आहे. या ठिकाणी पहिला कॉलमवाला जो एलिमेंट्स आहे, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. इथं सुद्धा आपण हे येलो स्पॉटमध्ये तुम्हाला जे एलिमेंट दिसत आहे, कॉलम नंबर फर्स्टवाले या ठिकाणी एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण ऑब्झर्व करतो आहे तर ॲटॉमिक रेडियस इज गोइंग ऑन इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन कॉलम्स ड्यू टू इन्क्रीज इन द प्रिन्सिपल एनर्जी लेवल. एनर्जी लेवल या ठिकाणी राईज होते केलेवन शेल आपण या ठिकाणी पाहतो. तर ह्या ड्यू टू इन्क्रीज इन द प्रिन्सिपल एनर्जी लेवल ॲटॉमिक साईज इज गोइंग ऑन increases as well as atomic radius is also increases. आता या फिगरकडे बघितल्यानंतर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल. आता जनरली साईज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट आपण या ठिकाणी बघतोय ट्रेंड्स कसा होतो आहे. साईज, ॲटॉमिक साईज is going on decreases and atomic size is increases from top to bottom. ह्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल. ट्रेंड्स इन ॲटॉमिक साईज आपण या ठिकाणी बघतोय. पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट आपण जेव्हा जातो आहे तेव्हा ॲटॉमिक साईज जी आहे ती डिक्रीज होताना आपल्याला दिसत आहे. आणि टॉप टू बॉटम इन अ कॉलम्स due to increase in the principal energy level atomic size is going on increases, वाढत आहे. त्यानंतर आयोनिक रेड आय या ठिकाणी आपण पॉइंट बघूया. कॅटायन्स, पॉझिटिव्ह आयन्स, ॲनायन, निगेटिव्ह आयन्स. Forming a cation by losing electron leads to decrease in the atomic radius.
forming a cation by losing electrons leads to decrease in the atomic radius. A smaller electron cloud is there. On the other hand, forming an anion by electrons leads to an increase in the atomic radius. That is, less pull from the nucleus and there is more repulsion between the greater number of electron. या ठिकाणी कॅटायन्स आणि ॲनायन्स फॉर्मेशन होत असताना ॲटॉमिक रेडियसच्या बाबतीत काय घडतं हे आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शब्दही तुमच्या परिचयाचे आहेत. कॅटायन ॲनायन्स फॉर्मेशनमध्ये ॲटॉमिक रेडियसमध्ये नेमका काय बदल होतो हे आता या ठिकाणी आपण बघूया. पुढे आता मी एक स्लाइड घेतो, त्यामध्ये तुम्हाला ताबडतोबच लक्षात येईल की कॅटायन फॉर्मेशन आणि ॲनायन फॉर्मेशनमध्ये नेमकं साईजमध्ये काय चेंज होतो ते आता बघा. आता एक कॅटायन मी या ठिकाणी घेतो आहे. एक सोडियम कॅटायन फॉर्मेशन आपण बघूया. सोडियम ॲटम आहे. सोडियम ॲटॉमिक नंबर 11, 2,8,1 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता याचा एक इलेक्ट्रॉन मी लॉस करतो आहे. वेन during the formation of ionic bond we observe. पुढील सेशनमध्ये आपण आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड हे सगळे बॉन्ड्स आपण बघणार आहोत. तर सोडियमचा लास्ट ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी जेव्हा लॉस होतो आहे, ॲट दॅट टाइम देर इज अ फॉर्मेशन ऑफ Na पॉझिटिव्ह. एक इलेक्ट्रॉन यामधला लॉस झालेला आहे. Loss of one electron, at that time there is a reduce in the size. Okay, during the formation of cation there is a change in the size. On the other hand, during the anion formation मध्ये ऑब्झर्व करा. आता या ठिकाणी क्लोरीन ॲटम आपण घेतो आहे. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, 2, 8 आणि 7 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळेल. 2,8,7. फॉर द completion of octet it require one electron and it complete its inert gas configuration. Now due to that there is a gain of one electron takes place. Due to gaining of one electron there is a formation of anion. Cl minus या ठिकाणी तयार होतो आहे. ओके, means there is a large size. During the anion formations atomic radius is going on increases. During the cation formation atomic radius is going on decreases. असे थोडे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता बघा, तोच ट्रेंड आपण या ठिकाणी दाखवतो आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिसत आहे. बघा, हे एलिमेंट्स आपण या ठिकाणी बघतो आहे. आता मी कॉलम नंबर पहिला आणि दुसरा बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम हा नंतर सेकंड कॉलम आहे. नंतर हे जे तुम्हाला बॉक्स दिसत आहे तो आहे एक्झॅक्टली आपला कॉलम नंबर 13 टू कॉलम नंबर 18. दॅट इज अवर पी ब्लॉक एलिमेंट्स. बघा, आता हे सगळे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. यांच्यामध्ये सुद्धा ट्रेंड्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. बघा, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे सगळे स्टार्टिंगवाले जे एलिमेंट्स आपल्याला दिसत आहेत. याच्यावर याच्या फॅमिलीज आपण लक्षात ठेवतो आहे. याच्या फॅमिलीज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पहिला कॉलम नंबर 13 वाला जो एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय, कर्सर जो जातो आहे, तो आहे बोरॉन फॅमिली. बोरॉन,
ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थुलियम. TL आहे तो ॲक्च्युली. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन अँड लीड. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. ऑक्सिजन, सल्फर, सेलोरियम, टेलोरियम अँड पोलोनियम. This is our halogen family. Fluorine, chlorine, bromine, iodine, astatine. This is about the zero group element, that is our inert gases, noble gases. Helium, neon, argon, krypton, xenon and radon. बघा हे बोरॉन फॅमिली आहे, कार्बन फॅमिली, नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन आणि झिरो ग्रुप. या सगळ्या फॅमिलीज या ठिकाणी आपण बघतोय. बघा या फॅमिलीजमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की या सर्कलची साईज तुम्हाला थोडीफार चेंज होताना दिसत आहे. टॉप टू बॉटम ऑब्झर्व करूया आपण. ॲटॉमिक साईज इज गोइंग ऑन इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम अँड लेफ्ट टू राईट साईज जी आहे ती ग्रॅज्युअली रिड्यूस होताना दिसत आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे आयोनायझेशन एनर्जी. What about ionization energy here? Amount of energy required to remove of an electron from a neutral atom in its gaseous state. बघा आता amount of energy required to remove an electron from a neutral atom in its gaseous state. लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन गॅसियस स्टेटमधल्या या ठिकाणी रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला आपण म्हणतो आहे आयोनायझेशन एनर्जी. हा एक ॲटम आहे गॅसियस स्टेटमध्ये, न्यूट्रल ॲटम आहे. त्यामधनं एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, एक इलेक्ट्रॉन त्यामधला रिमूव्ह जर झाला तर त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर त्यावर येईल ए पॉझिटिव्ह. परत आता या ए पॉझिटिव्हमधनं आणखी एक इलेक्ट्रॉन मी जर रिमूव्ह केला, याला म्हणणार मी फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. आता बघा सेकंड आयोनायझेशन एनर्जी कशाला म्हणता येईल आपल्याला? ए प्लसमधनं पुन्हा मी आणखी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो आहे, म्हणजे काय होईल ए डबल प्लस. दोनदा प्लस साईनसुद्धा लिहू शकता. ए प्लस गिव्ह राईज टू A dipositive plus one loss electron. This is our second ionization energy. Now again if we remove another electron from this A dipositive, formation of A tripositive plus again loss of electron. Okay. म्हणजेच या ठिकाणी न्यूट्रल ॲटम आहे इन गॅसियस स्टेटमधला, त्यातला लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी जी काही एनर्जी जी आहे त्या एनर्जीला आपण या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जी असं बोलतो आहे. तर ए ॲटम होता, त्यामधला एक इलेक्ट्रॉन लॉस करायचा होता आपल्याला ए प्लस. पुन्हा त्यामधनं परत दुसरा आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस करतो आहे, दॅट इज A dipositive, loss of electron. Again A dipositive gaseous state आहे, पुन्हा एक इलेक्ट्रॉन लॉस करतो आहे, दॅट इज A tripositive. फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, सेकंड आयोनायझेशन एनर्जी, थर्ड आयोनायझेशन एनर्जी. तर आता हे आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती नेमकं पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये आपल्याला कशी एक्सप्रेस करता येईल बघा. इन अवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघा. आता या ग्राफिकली रिप्रेझेंटेशनकडे थोडक्यात बघा. आयोनायझेशन एनर्जी आपल्याला बघायची आहे. आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड्स अँड डिक्रीज डाऊन द ग्रुप. बघा आता लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती डिक्रीज आहे, okay. Ionization energy increases
अक्रॉस द पिरियड्स अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती वाढत आहे. रिझनिंग थोडं लक्षात घ्या. ड्यू टू डिक्रीज इन द ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज कमी आहे म्हणजे न्यूक्लियस आणि लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन यामधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे. आणि नक्कीच ॲटॉमिक साईज कमी आहे तर मग तो लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन जो आहे तो लॉस करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागणार आहे. देअरफॉर फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी जास्त लागणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि टॉप टू बॉटम बघा. आता या ठिकाणी आपल्याला ह्या स्टेप्स थोडक्यात जर पाहायला गेलो, स्टेप्ससारखं जर बघायला गेलो आपण, या स्टेप्स या पिरियोडिक टेबलमध्ये आपण याच्या स्टेप्स बनवलेल्या आहेत. या स्टेप्सकडे बघितलं आपण बघा. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थुलियम हे बोरॉन फॅमिलीचा जर विचार केला तर आपल्याला उतरावं लागत आहे पायऱ्या. या स्टेप्स आपल्याला उतरताना दिसत आहे. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी इज गोइंग ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप्स. ग्रुप्समध्ये आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती कशी होत आहे, कमी कमी होत आहे. कारण ड्यू टू इन्क्रीज इन द ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज जी आहे ती वाढलेली आहे. ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियस आणि लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल आणि मग शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो लॉस होण्यासाठी कमी एनर्जी लागणार आहे. आणि मग त्यामुळे आपण सांगू शकू की ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत चाललेली आहे. ओके. 10th मध्ये हे तुम्ही कन्सेप्ट बघितलेली आहे बऱ्यापैकी. नाव नेक्स्ट ग्राफिकली आपण परत याला एकदा बघणार आहोत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आयोनायझेशन एनर्जीचं थोडक्यात लक्षात असू द्या. बघा. ॲटॉमिक नंबर आणि फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी तुम्हाला किलो जूल पर मोल्समध्ये हे एलिमेंट्स या ठिकाणी आपण बघणार. टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी आपल्याला कमी होताना दिसत आहे बघा. हेलियम, निऑन, ॲर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन उतरता क्रम तुम्हाला दिसत आहे. ओके. आणि आता हे रेड स्पॉट जे तुम्हाला दिसत आहेत, हे रेड स्पॉट बघा या ठिकाणी हायड्रोजन नंतर हेलियम. ओके. लेफ्ट टू राईट आपण जातो आहे. नंतर या ठिकाणी बघा हे सेकंड, या ठिकाणी बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे आपले रो मधले एलिमेंट्स आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी कर्सर तुम्हाला जिथे जाताना दिसतोय तो बघा लिथियम आहे बरोबर. बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. तो पण स्लाइट व्हेरिएशन या ठिकाणी असणार आहे. मग रो मध्ये लेफ्ट टू राईट आपण जर जायला गेलो तर आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती आपल्याला वाढताना दिसत आहे, इन्क्रीज होते आहे. आणि कॉलम्समध्ये आपण जर बघायला गेलो तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आपण बघतो आहे. ओके. हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे फॉर अवर आयोनायझेशन एनर्जी. पुन्हा एकदा परत आपण ग्राफिकली बघितल्यानंतर या व्ह्यूकडे बघूया. आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड आपण बघतो आहे. आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस लेफ्ट टू राईट वाढताना आपल्याला दिसत आहे आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ना पुढचा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन ॲन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू अ गॅसियस ॲटम in its neutral state. Amount of energy released when an electron is added to a gaseous atom. पूर्वी आपण आयोनायझेशन एनर्जी बघितली होती, आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बघतोय आपण.
amount of energy released when an electron is added to a gaseous atom in its neutral state. न्यूट्रल स्टेट मधला ॲटम आहे त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ॲड करतो आहे आणि त्यावेळेस काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होईल. यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी काही अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज होईल. त्या ठिकाणी आपल्याला त्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणायचं. फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी लाईक अवर आयनायझेशन एनर्जी सारखाच कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत होतो, आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲड करत आहोत. ए हा गॅसियस स्टेटमधला ॲटम आहे, यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करतो आहे. फॉर्मेशन ऑफ ए निगेटिव्ह. पुन्हा तसंच त्या ए निगेटिव्ह गॅसियस स्टेटमधल्या ॲटममध्ये परत आपण एक इलेक्ट्रॉन जर ॲड केला, परत त्यावर आणखी एक मायनस चार्ज येईल, म्हणजे ए डाय निगेटिव्ह. ही झाली सेकंड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. परत थर्ड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ए डाय निगेटिव्ह गॅसियस स्टेटमधला ॲटम आहे, त्यामध्ये पुन्हा आपण एक इलेक्ट्रॉन ॲड करतो आहे, ए ट्राय निगेटिव्ह तयार झाला. यामध्ये इलेक्ट्रॉन ॲडिशन चालू आहे. केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचं, जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतो आहे त्यावेळेस त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, तो डिफिशियंट बनत जाईल. आणि जेव्हा इथे ॲडिशन होईल तेव्हा तो मायनस चार्ज त्यावर येईल, म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच बनत जाईल. पॉझिटिव्ह मीन्स पुअर लक्षात घ्या आणि निगेटिव्ह मीन्स रिच फॉर इलेक्ट्रॉन. उलट आहे थोडं. ए गॅसियस स्टेटमधला ॲटम, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केला आपण, त्यामध्ये ए निगेटिव्ह चार्ज झाला. ए मायनसवर परत आपण एक इलेक्ट्रॉन ॲड केलेला आहे, ए डाय निगेटिव्ह. अगेन थर्ड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बघा, ए डाय निगेटिव्हवर परत एक इलेक्ट्रॉन ॲड केला आहे, ए ट्राय निगेटिव्ह. ओके. नंतरचा कन्सेप्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉन ॲफिनिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या दोन्ही ट्रेंड्स आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सायमल्टेनियसली. Both electron affinity and electronegativity increases from left to right across the periods. Both electron affinity and electronegativity decreases down the group. Electronegativity आता आपण बघूया. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आता मागे बघितलंच. अमाऊंट ऑफ या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये बघा, the tendency of elements attract electron towards itself, that is electronegativity, is decreases down the group and increases across the periods. लक्षात घ्या. Now आता बघा, टॉप टू बॉटम इन ए कॉलम्स हा ट्रेंड जो आहे तो आपण या ठिकाणी बघूया. या रे डायग्रामकडे बघितल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येईल, हे एक बेसिक ट्रेंड्स आपण या ठिकाणी बघतोय, जे की तुम्हाला ब्रिज कोर्समध्ये महत्त्वाचे आहे. थोडे सिंपल टर्म्स आहेत, काही तुम्हाला 10th मध्ये झाले असतील. टॉप टू बॉटम इन ए कॉलम्स नेमकं काय होतं? Increase n for the highest energy electrons, increase nuclear charge, increase number of screening electrons. नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी वाढतात, म्हणजेच नंबर ऑफ एनर्जी लेवल्स वाढतात. टॉप टू बॉटम मध्ये K11 शेल्स आपण या ठिकाणी एक एक शेल राईज होते. नाउ same effective charges are there due to all other factors being equal. Increase size of orbital. ऑर्बिटलची साईज या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजेच increase atomic size. Now increase the size of orbital, at that time decrease the attraction for electron.
ऑर्बिटल इन्क्रीज द साइज ऑफ ऑर्बिटल, ॲटॉमिक साईज वाढलेली आहे. ॲट दॅट टाइम डिक्रीज द अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, लास्ट बॉन्डेड इलेक्ट्रॉन जो आहे तो लूजली बॉन्डेड असणार आहे, अट्रॅक्शन कमी आहे. डिक्रीज द अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन, डिक्रीज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, डिक्रीज अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन, त्याचमुळं काय झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झालेली आहे. नाव ड्यू टू डिक्रीज अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, त्यामुळेच काय झालं आहे, इझियर टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स, आणि शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो इझिली रिमूव्ह होईल, आणि म्हणून त्या ठिकाणी आयनायझेशन एनर्जी जी आहे ती कशी असेल, लोअर असेल. एकमेकावर डिपेंडंट फॅक्टर्स आहेत. डिक्रीज अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स ॲडेड्स आर लेस स्टेबल, जो ॲड झालेला इलेक्ट्रॉन आहे तो लेस स्टेबल आहे, आणि त्यामुळंच लेस फेवरेबल इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, आणि या ठिकाणची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सुद्धा या ठिकाणी लेस फेवरेबल आहे. हा जो ट्रेंड होता तो टॉप टू बॉटम कॉलमवाला ट्रेंड होता. म्हणजे कॉलम्समध्ये नेमकं काय घडतं हे सगळे ट्रेंड्स जे आहेत ते आपल्याला थोडक्यात लक्षात असायला पाहिजे. साईज वाढल्यामुळं ॲट्रॅक्शन डिक्रीज झालं, आणि त्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झालेली आहे, आणि त्याचबरोबर इझियर टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन अँड लोअर द आयोनायझेशन एनर्जी. ॲट्रॅक्शन रिड्यूस झाल्यामुळंच इलेक्ट्रॉन्स ॲडेड्स आर लेस स्टेबल अँड दे आर लेस फेवरेबल इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. हे ट्रेंड्स आपले टॉप टू बॉटम, लेफ्ट टू राईट वाले ट्रेंड्स आता आपण बघूया. त्याच पद्धतीचे ट्रेंड्स लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट इन ए पिरियड्स नेमकं होतं काय, सेम एन फॉर द हायेस्ट एनर्जी इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी सेम एन व्हॅल्यू आहे, एनर्जी लेवल या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत नाही. एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्या ठिकाणी ॲड होत जातो. टॉप टू बॉटम आपण बघतोय तर कम्प्लिटली शेल इन्क्रीज होते. न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो एक एकनी वाढत जातो लेफ्ट टू राईट. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस वन बाय वन, त्यामुळे यांची व्हॅल्यू सेम असेल. इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज, न्यूक्लिअर चार्ज वाढणारच आहे. सेम नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स, त्या ठिकाणी स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स वाढणार नाही कारण की नंबर ऑफ शेल्स वाढणार नाहीत. याच फॅक्टर्समुळं इन्क्रीज द अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, आणि यामुळेच काय होतं, अट्रॅक्शन जे आहे ते वाढतं, आणि ॲटॉमिक साईज जी आहे ती काय होते, कमी होते. डिक्रीज द साईज ऑफ ऑर्बिटल अँड डिक्रीज द ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज कमी होते आणि सोबतच ऑर्बिटलची साईजसुद्धा या ठिकाणी कमी होते, आणि याचमुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती वाढत आहे. इन्क्रीज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. Increase the attraction for electrons, therefore harder to remove the electrons and higher the ionization energy. Force of attraction higher असेल, then there is a higher of ionization energy. Due to increase the attraction for electrons, electrons added are more stable. इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे जो काय आपण इलेक्ट्रॉन ॲड करणार आहोत. इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये बघा, इलेक्ट्रॉन ॲड करताना जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते ते आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बघितलं. ड्यू टू इन्क्रीज द अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स ॲडेड्स आर मोर स्टेबल अँड मोर फेवरेबल इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके, these are some trends which are useful to study modern periodic table.
हे काही बेसिक ट्रेंड्स आपण या ठिकाणी बघितले. पुढील सेशनमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली पिरियॉडिक टेबल कसा लर्न करायचा आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. काही सेशन्समध्ये, लाईव्ह सेशन्समध्ये आपल्याला बघता येईल.